रविवार आला की मस्त असा काहीतरी चमचमीत नाश्ता हवा, तोंडाला चव आणणारा आणि घरातील सर्वांनी खाल्ला पाहिजे असा, एकासाठी वेगळं दुसऱ्यासाठी वेगळं असं न करण्यापेक्षा एकदम सर्वांसाठी एकच असा नाश्ता बनवला की जरा बरं वाटतं. तर स्टॉलवर मिळणारे मूगवडे किंवा मूग भजी आज आपण बनवत आहोत, एकदम टेस्टी आणि चमचमीत असे सोप्या पद्धतीने. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, थोडंसं जिरं, थोडासा ओवा, हिरवी मिरची आपल्याला तिखट जेवढं पाहिजे त्याप्रमाणे, आणि लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक घालून छान मस्त वाटून घ्यायचं आहे. एकदम मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे मूग भजी बनवण्यासाठी मी मूग डाळीचा वापर केलेला नाही आहे, मूग डाळ भिजवलेली नाही आहे. तर या ठिकाणी मी हिरवे जे अख्खे मूग असतात त्यांचा वापर केलेला आहे. हिरव्या अख्ख्या मुगाला भिजवून त्यांना मोड आणलेले आहेत. तर या मोड आलेल्या मुगाची आपल्याला उसळ बनवता येते, मिसळही बनवता येते. तसंच आपल्याला त्याचे धिरडे बनवता येतात, डोसे बनवता येतात. तर आज मी बनवत आहे या मोड आलेल्या मुगाची मूगवडे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे आपण हिरवी मिरची लसूणची जी पेस्ट केली त्यामध्येच आपल्याला हे हिरवे मूग घालायचे आणि छान वाटून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे, हळद घालायची आहे आणि थोडासा चिमूटभर सोडा घालायचा आहे. सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे, पाणी अजिबात घालायचं नाही, थोडंसं घट्टसरच हवं आहे. त्यानंतर या मूगवड्यांसोबत मस्त अशा आपल्याला हिरव्या मिरच्या हव्याच. हिरव्या मिरच्यांना मधोमध काप देऊन मस्त मिरच्या तळून घ्यायच्या. मिरच्या तळून झाल्या की मिरच्या गरम असतानाच त्यावर मीठ टाकायचं आहे, म्हणजे मस्त मिरची खायला छान लागते. मिरच्या तळून झाल्यानंतर कढईमध्ये आपल्याला आपण जे पीठ बनवलं आहे त्या पिठापासून आपल्याला मुगाची भजी बनवायची. तर कढईमध्ये थोडे थोडे असे छोटेसे गोळे सोडायचे. बरं, मुगाची भजी तळताना महत्त्वाची टिप म्हणजे गॅस फुल फ्लेमवर हवा. जेव्हा गॅस फुल फ्लेमवर असतो त्यावेळेसच आपल्याला मुगाची भजी कढईमध्ये सोडायची आहे. आणि भजी एकदा कढईमध्ये सोडली की गॅस मंद ठेवायचा आहे, म्हणजे मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. फुल गॅसवर जर ही मुगाची भजी तळली तर फक्त वरच्या बाजूनेच तळली जातात आणि लवकर ब्राऊन कलर येतो आणि ती आतमध्ये कच्चीच राहतात. त्यामुळे काय होतं, जास्त आपण तळायला गेलो तर ते खाताना थोडीशी करपलेली लागतात. त्यामुळे एकदा फुल फ्लेमवर असताना भजी कढईमध्ये घातली की नंतर गॅस मंद करायचा किंवा मीडियम फ्लेमवर करायचा आणि मस्त चहू बाजूने त्यांना तळून घ्यायचं. दोन्ही बाजूनी मस्त अशी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ही भजी तळायची आहे. एकदम मस्त खायला लागतात, खूप छान आणि थोडेसे पौष्टिकही होतात कारण आपण मोड आलेले मूग वापरले आहेत. बरं, ही मूग भजी पुदिना चटणीसोबत छान लागतात, सॉससोबतही छान लागतात आणि मस्त चटकदार अशा तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत तर अप्रतिम लागतात. करून बघा. आणि आपल्या या हॅपी माइंड्स यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.